गुड मॉर्निंग. तर आज आपल्या सिरीजचा 28वा दिवस आहे. काल आपली टेस्ट झाली. काहींना खूप चांगले मार्क पडले, पण काहींना कमी मार्क पडले. पण ज्यांना कमी मार्क पडले, त्यांनी घाबरून जायचं काम नाही. त्यांनी काय करायचं आहे? त्यांच्या बेसिकवर फोकस केला पाहिजे. आता बेसिकवर फोकस करायचा म्हणजे काय? उदाहरण मी सांगते. हा आहे टेनिसचा बॉल. हा फक्त टेनिसचा बॉल नसून माझा गोळा आउट ऑफ जाण्यामागचं रहस्य आहे. ते कसं मी सांगते. मी अगोदर गोळा टाकायचे, माझा गोळा जायचा नाही. खूप अलीकडे पडायचा. मग मी काय केलं? बेसिकवर फोकस केला. म्हणजे काय? टेनिस बॉल आणला म्हणजे हाच. माझ्या मैत्रिणीला लांब उभं केलं. मी तिच्याकडे बॉल फेकायचे, ती माझ्याकडे बॉल फेकायची. हे आमचं जवळपास 1 महिना चालू होतं. आणि जेव्हा मला कळलं, की एक थोड्याफार म्हणजे एक 15-20 दिवसांनी, की माझ्या शोल्डरमध्ये ताकद आली आहे. आता मी गोळा टाकू शकते. तर 1 महिन्यानंतर मी स्टँडिंग पोझिशनमधून गोळा टाकला. तर तो जवळपास 7 ते 8 मीटर गेला. मग काय करायचंय तुम्हाला? हेच तर करायचंय. तुमच्या बेसिकवर फोकस करायचा आहे. आणि हा बॉल मी जपून ठेवला आहे का? कारण माझ्या गोळामागचं मी बोलले, हा रहस्य आहे आणि एक आठवण म्हणून मी अजूनही हा बॉल कोणालाच खेळायला पण देत नाही. कारण तो माझा आहे. ठीक आहे? या पद्धतीने तुम्हाला तुमच्या बेसिकवर फोकस करायचा आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला पहिला प्रश्न आहे, CEIR म्हणजे काय? तर CEIR म्हणजे मोबाईल चोरी रोखण्यासाठी IMEI या आधारित केंद्रीय डेटाबेस आहे. आता तुम्हाला CEIRचा फुल फॉर्म पण विचारू शकतात. तर तो काय आहे? सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर. लक्षात ठेवा. आता यामध्ये काय होतं, की प्रत्येक मोबाईलचा IMEI हा नंबर असतो. आता ह्याच्याबद्दल आपलं पहिलं पण एक क्वेश्चन झाले आहेत. त्याच्यामध्ये मी डिटेल इन्फॉर्मेशन दिली होती. तर हा जो नंबर असतो तो CEIR इथे नोंदवलेला असतो. मग जेव्हा मोबाईल चोरीला जातो, तर यावरून म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला लगेच तो ब्लॉक करता येतो. म्हणजे ज्याने कोणी चोरी केली आहे त्याला तो मोबाईलच यूज करता येणार नाही अशा पद्धतीने. आता मागच्या PYQमध्ये IMEI हा नंबर किती अंकी असतो असा प्रश्न विचारला होता. आता येण्याची शक्यता कमी आहे, पण माहीत असावं हा 15 अंकी नंबर असतो आणि डुप्लिकेट फोन ओळखणे किंवा पोलीस तपासात ट्रेस करण्यासाठी IMEI या नंबरचा उपयोग होतो. हे तर तुम्हाला माहितीच असेल, बरोबर? आता हे जे CEIR आहे, तर हे कोणाच्या अंतर्गत चालतो? तर दूरसंचार विभाग या अंतर्गत CEIR चालतो. ठीक आहे? लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, G20 समिट 2025 कोणत्या देशाने होस्ट केला? तर तुम्हाला या डायग्रामवरून किंवा ह्या चित्रावरून समजलंच असेल. साऊथ आफ्रिका या देशाने G20 समिट होस्ट केला. कुठे झालं हे? तर जोहान्सबर्गमध्ये. आणि आफ्रिका खंडात पहिल्यांदाच ही G20 समिट झाली आहे. आणि या G20 समिटमध्ये आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हजर होते. त्याच्यामुळे ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात, की G20 समिटमध्ये किती देश सहभागी आहेत किंवा मेंबर्स आहेत? तर टोटल 19 देश आणि युरोपियन युनियन, एक युरोपियन युनियन असे सर्व देश मिळून G20चे मेंबर्स आहेत. आपली जेव्हा इंडियामध्ये 2023 मध्ये G20 समिट झाली होती, तेव्हा त्याची थीम काय होती? तर वसुधैव कुटुंबकम. ठीक आहे? तुम्हाला माहीतच असेल. मग आता दक्षिण आफ्रिकेमध्ये जी समिट झाली, तर त्याची थीम काय होती? तर सॉलिडॅरिटी, इक्वॅलिटी अँड सस्टेनेबिलिटी. ठीक आहे? लक्षात ठेवा, थीम विचारली जाते. जसं 2023 पोलीस भरतीचे पेपर झाले होते, तेव्हा हा क्वेश्चन खूप वेळा होता. कारण भारतात ती G20 समिट झाली होती. आणि जर तुम्हाला माहीत असेल तर पुण्यात स्पेशली जवळपास सगळीकडे रंगरंगोटी झाली होती आणि तिथे G20 असं लिहिलेलं होतं. अजून पण तसंच आहेत ते वॉल्स वगैरे. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चन. ठीक आहे? आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, UPI 2.0 मध्ये कोणती नवीन सुविधा जोडली गेली आहे? तर कोणती आहे? ओव्हरड्राफ्ट. UPI 2.0 मध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटीज इन्क्लूड केल्या आहेत. त्यापैकी ओव्हरड्राफ्ट ही फॅसिलिटी आहे. यामध्ये ओव्हरड्राफ्ट अकाउंट UPIशी लिंक करता येते. ठीक आहे? तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारू शकतात. ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगते. तर ओव्हरड्राफ्ट म्हणजे की जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये सपोज ₹500 आहेत, पण बँकने तुम्हाला ₹10,000ची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी दिली आहे. म्हणजेच काय, की तुम्ही एका वेळी 10,500चं पेमेंट करू शकता. ही आहे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. समजलं? आता UPIची निर्मिती कधी झाली असंही तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तर NPCIने 2016 मध्ये UPIची निर्मिती केली. NPCIचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि UPIचा फुल फॉर्म काय आहे? युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ठीक आहे? लक्षात राहू द्या. चला पुढचा प्रश्न बघूया. भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणत्या वर्षी स्वीकारला गेला?
आता चित्रावरून समजलंच असेल, 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रीय ध्वज संविधान सभेने अधिकृतरित्या स्वीकारला. ठीक आहे, लक्षात राहू द्या. ह्याची डिझाईन कोणी केली? तर ह्याची डिझाईन केली पिंगली व्यंकय्या. हे नाव लक्षात ठेवा. आता आपला जो राष्ट्रध्वज आहे त्याच्यामध्ये हे जे अशोक चक्र आहे सुद्धा ह्याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे, त्यामुळे इम्पॉर्टंटच आहे. राष्ट्रध्वज आहे तर त्याचं प्रमाण किती आहे? तर 3:2 असं प्रमाण आहे. बरोबर ना, आयताकृती असतो आपला ध्वज. तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? भारत सरकारने 2022 साली हर घर तिरंगा हा उपक्रम सुरू केला होता. तर हर घर तिरंगा हा कशा निमित्त सुरू केला होता? 2022 साली आपल्या भारताला स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली होती. मग त्यानिमित्त भारत सरकार आझादी का अमृत महोत्सव हे सेलिब्रेट करत होतं आणि त्या निमित्ताने हर घर तिरंगा हा जो उपक्रम आहे तो सुरू झाला आणि दरवर्षी तेव्हापासून 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हा साजरा केला जातो, हर घर तिरंगा. ठीक आहे, लक्षात राहू द्या. कधी सुरू झालं, केव्हा सुरू झालं आणि कशामुळे सुरू झालं हे लक्षात ठेवा. चला मग पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्र धरोहर पशु कोणता आहे? राष्ट्र धरोहर म्हणजे वारसा. तर कोण आहे? हत्ती. आता हत्तीला राष्ट्र धरोहर पशु म्हणून 2010 साली घोषित केलं, पण आता किती 2025 चालू आहे. मग 15 वर्षानंतर हा प्रश्न घेण्यामागचा उद्देश काय आहे? कारण कोल्हापूरची माधुरी हत्ती सगळ्यांना माहिती असेल. तर ही माधुरी हत्ती वनताराला पाठवली. त्यामुळे काय झालं की कोल्हापूरमध्ये आंदोलन झालं. पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात ही गोष्ट बरीच गाजली. त्याच्यामुळे हा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न घेतला आहे. ठीक आहे. आता प्रोजेक्ट एलिफंट हा कधी सुरू झाला? तर प्रोजेक्ट एलिफंट हा 1992 साली सुरू झाला. 1992 साली आणखी काय गोष्टी झाल्या? तर 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली. आता त्या घटना दुरुस्तीमध्ये काय होतं ते एकदा बघून घ्या. ठीक आहे. आणि आपल्या ह्याच्यावर प्रश्न झाला आहे, त्यामुळे तुम्हाला यायला पाहिजे. नसेल येत तर एकदा बघून घ्या. समजलं? तर असे जे आपले करंटचे क्वेश्चन असतात त्याच्यावरून आपण ते कधी सुरू झालं, पुन्हा त्याच्यावर काय म्हणजे प्रोजेक्ट वगैरे काय महत्त्वाच्या अनाउन्समेंट झाल्या, हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला पुढचं बघूया आपण. आता आपला मराठीचा शब्दसिद्धी हा सुरू झाला. मराठीतला हा सगळ्यात इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. का? तर याच्यामध्ये बरेचसे संस्कृत, यालाच आपण काय म्हणतो तत्सम शब्द, तद्भव शब्द, तत्सम, तद्भव, देसी शब्द, पोर्तुगीज, पुन्हा तमिळी वगैरे असे जे शब्द आहेत, तर ते ॲक्च्युली त्याचा उगम कुठून झालाय ह्याच्या रिलेटेड हा शब्दसिद्धी आहे. आपण नॉर्मल सगळे शब्द वापरतो, जणू काय ते आपल्या डेली लाईफमधले म्हणजे ते मराठी शब्द आहेत असे. पण ते मराठी शब्द नसून हे अशा वेगवेगळ्या भाषेतून आलेले आहेत. मग ते कोणत्या भाषेतून आले आहेत त्याच्या रिगार्डिंग हा पूर्ण चॅप्टर आहे. चला तर मग आपण क्वेश्चन्स बघूया. आपला मराठीचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते तद्भव शब्द आहेत? तर अक्षर, बिंदू, क्षण हे काय आहेत? तर हे संस्कृतात वापरलेले जाणारे शब्द आहेत. म्हणजेच काय की तत्सम शब्द आहेत. पण दिवा हा काय आहे? तर हा तद्भव शब्द आहे. दीप हे जे संस्कृतातला शब्द आहे ना, ते त्यापासून दिवा हा तद्भव शब्द झालेला आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. मग तद्भव शब्द काय आला आपला? दिवा. अक्षर, बिंदू, क्षण हे काय आहेत? तत्सम शब्द आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, गुलाब, बारदान, गालिचा, अब्रू हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? तर गुलाब, बारदान, गालिचा, अब्रू, हकीकत, सामान, पोशाख, पेशवा, अब्रू, आणखी काय अक्कल वगैरे हे जे आहेत ना शब्द सगळे, मस्ती, पुन्हा दौलत, डावपेच, जबरी आणि दवाखाना आपण जे डेली यूज करतो, तर हे सर्व शब्द काय आहेत? फारसी शब्द आहेत. अरबी शब्द कोणते? की जे अरब कंट्रीज कडून आलेले आहेत किंवा जे अरबी भाषेतून आले आहेत ते कोणते? मेहनत, हुकूम म्हणतात ना, हुकूम मेरे आका, खर्च, मंजूर, कुबूल म्हणतात, पण आपण काय म्हणतो? मंजूर आहे. तो पण काय आहे? अरबी शब्द आहे. असे बरेच शब्द आहेत. मनोरा, मुदत, बदल, पुन्हा ऐन म्हणतो ना, ऐन उन्हाळ्यात असं झालं वगैरे, हे अरबी शब्द. हिंदी तर सगळ्यांना माहितीच आहे. हिंदी आपण तर डेलीच बोलतो, बरोबर? मग ह्याचं उत्तर काय आलं? फारसी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. आणि हो, एक्झाममध्ये ना फारसी आणि पोर्तुगीज शब्दांवर जास्त फोकस आहे. फारसी, पोर्तुगीजवर तरी थोडे कमीच आहेत. पोर्तुगीज, पुन्हा कानडी शब्दांवर जास्त आहेत आणि बाकी आपले देसी आणि तत्सम ह्या शब्दांवर जास्त आतापर्यंत प्रश्न विचारले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे,
भाकरी, अक्का, अण्णा, अडकित्ता हे शब्द कोणत्या भाषेतून रूढ झाले आहेत मराठीत? तर कोणत्या भाषेतून? कन्नड या भाषेतून रूढ झाले आहेत. भाकरी तर आपण डेली यूज करतो बरोबर? तर हे म्हणजे अण्णा, अक्का हे ठीक आहे. हे आपण समजू शकतो हे साऊथमधून आलेले आहेत. पण अडकित्ता एक वेळ ठीक आहे. पण भाकरी आपण डेली यूज करतो ना, पण ते कुठून आलं आहे? तर ते साऊथमधून म्हणजे कन्नड भाषेतून आलेलं आहे. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघूया. बरं पोर्तुगीजची उदाहरणं काय? बटाटा. बटाटावर प्रश्न विचारला गेला आहे. तंबाखू, पुन्हा पगार, लोणचे इत्यादी. म्हणजे हे ह्याच्यावर प्रश्न विचारले आहेत. लोणचे वगैरे. बिस्किट हे काय आहेत? तर हे पोर्तुगीज शब्द आहेत. गुजराती, शेठ आपण म्हणतो ना, शक्यतो गुजराती जे लोक असतात त्यांच्यात जे कामाला ठेवलेले आहेत, ते बघा शक्यतो आपल्या जे मालक असतात, ओनर असतात त्यांना शेठ म्हणतात. ठीक आहे? आणखी काय? गुजरातीचे आणखी काय होऊ शकतात? दादर. दादर म्हणजे मुंबईचं दादर नाही बरं का. ह्याचा काहीतरी वेगळा अर्थ असू शकतो. दादर, घी, पुन्हा रिकाम टेकडा, पुन्हा घरी, खादी हे काय आहेत? हे सर्व गुजराती शब्द आहेत. ठीक आहे. पुन्हा सदरा, मलमपट्टी वगैरे छोकरा, पुन्हा खाकरा, ढोकळा हे काय आहेत? गुजराती शब्द आहेत. फारसी तर मी आत्ताच सांगितलं. ठीक आहे. पुढचा बघूया आपण. आत्ताच मी सांगितलं दादर, रिकामटेकडा, ढोकळा, दलाल हे कोणत्या भाषेतून आले आहेत? तर लगेच यायला पाहिजे. कुठून? गुजरातीमधून. आता कन्नडमधले विचारले जाणारे प्रश्न मी मगाशी पण सांगितले. भाकरी आहे, तंदूर, इव्हन आई सुद्धा हे काय आहे? आई हा कन्नडमधून आलेला शब्द आहे. पुन्हा पगडी, आपण पुणेरी पगडी म्हणतो. पगडी म्हणजे एकदम तत्सम शब्द असायला पाहिजे, पण तो कुठून आला आहे? तर तो कानडी भाषेतून आलेला आहे. आणखी चप्पल, खोबरे, खलबत्ता हे सर्व जे आपण जास्त करून यूज करतो. पुन्हा विठोबा, दोडका वगैरे, टाळू, चाकरी, आपले जे दाभण असते बघा दोरी, ते सुद्धा कन्नड भाषेतून आलेले आहे. गुजराती आपण आत्ताच पाहिलं, हिंदी, मराठी हे आपल्याला लगेच ओळखू येतील. ठीक आहे? चला पुढचं बघूया आपण. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज आहे? लाकूड, संत, शेठ आणि घमेले. ह्याच्यातला पोर्तुगीज शब्द आहे घमेले. आश्चर्य वाटेल पण घमेले हे उत्तर आहे. लाकूड हे काय आहे? तर हा देशी शब्द आहे. संत काय आहे? तर हा तत्सम शब्द आहे. तत्सम आणि शेठ हा काय आहे? गुजराती शब्द आहे. मग राहिला कोण? घमेले. आणि घमेले काय आहे? तर पोर्तुगीज मधून आलेला शब्द आहे. पुढचं बघूया. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. भेंडीची भाजी आवडते ना? मला पण खूप आवडते. तर भेंडी या शब्दाची काय तुम्हाला शब्दसिद्धी सांगायची आहे कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे? नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट आपला बुद्धिमत्तेचा वर्णमालिका यालाच इंग्लिशमध्ये अल्फा न्यूमरिक सिरीज म्हणतात. आता जेव्हा TCS एक्झाम घेते, तर TCSच्या एक्झाममध्ये अल्फा न्यूमरिक सिरीज प्रोबॅबली कशी असते मी तुम्हाला सांगते. 2Q#35EU $5569108 तर अशा प्रकारची अल्फा न्यूमरिक सिरीज दिली जाते. जर आत्ता TCSच्या पॅटर्ननी पेपर आला तर मी सांगते. आणि तुम्हाला विचारलं जातं की डावीकडून 5व्या जागेवर असणाऱ्या संख्येच्या 6व्या स्थानावर असणारी संख्या कोणती? अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. किंवा डायरेक्ट की उजवीकडून 6वी संख्या कुठली किंवा 6वे अक्षर कुठले किंवा 6वं चिन्ह कोणतं वगैरे असे प्रश्न विचारतात. पण आत्तापर्यंत आपल्याला कसे प्रश्न विचारले आहेत की A, 2B, C, 3D. तर ह्याच्यानंतर आपल्याला एक ऑडवेन आउट विचारतात किंवा एखादं आपल्याला मिसिंग विचारतात. ठीक आहे? तर अशा प्रकारचे आतापर्यंत प्रश्न आले आहेत. या प्रकारचे प्रश्न कदाचित येऊ शकतात. कारण जसं मी नेहमी सांगते की आपला सध्या पोलीस भरतीचा पॅटर्न हा TCSच्या टाइपमध्ये चालला आहे. म्हणजे त्याची डिफिकल्टी लेव्हल किंवा त्याच्या प्रश्नांचं स्वरूप आपलं TCSच्या पॅटर्ननुसार चाललं आहे. जर अशा प्रकारचे जरी प्रश्न आले तरी घाबरून जायचं कारण नाही. सोपे असतात. डावीकडून म्हणलं की डावी बाजू ही असते, उजवीकडून म्हणलं की उजवी बाजू ही असते. ठीक आहे? जरी कसे पण प्रश्न आले तरी असं. आणि संख्या, अक्षरे आणि चिन्हे हे व्यवस्थित तुम्ही बघा प्रश्न काय आहे. मी अगोदर A to Z लिहून घेते आणि त्याच्यानंतर आपण हा प्रश्न सॉल्व्ह करूया. ठीक आहे? आणि त्याच्यावर आपण काय करूया अंक लिहून घेऊया. म्हणजे काय की आपलं चुकायला नको. कारण इथे आपल्याला जे प्रश्न दिले आहेत त्याच्यामध्ये काय आहे की वरती त्याच्या पुढे अंक आहेत. ठीक आहे? तर ॲक्चुअली तसं बघितल्या आपल्याला सिक्वेन्स समजतोय. पण तरी पण म्हणजे आपल्याला चुकायला नको, अजिबात रिस्क नको म्हणून मी हे लिहून घेते. आता K पर्यंत आहे. मी सगळंच लिहून घेते. ठीक आहे?
18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. आता आपला प्रश्न काय आहे? B2. आता B2 ठीक आहे. E4 E इथे आहे, 4 इथे आहे. म्हणजे काय की इथे कदाचित H8 H इथे आहे, 8 इथे आहे, ठीक आहे. K इथे आहे, 18 इथे आहे. म्हणजे कदाचित ह्यांनी जे B2 आहे, E4 आहे, H8 आहे, K8 16 आहे. तर कदाचित BEHK ह्याचा सिक्वेन्स असू शकतो. ह्याच्यामध्ये काहीतरी पॅटर्न असू शकतो आणि 2, 4, 8, 16 असा काहीतरी पॅटर्न असू शकतो. मग आता पॅटर्न काय आहे ते आपण बघूया. बी नंतर किती आहे? बी नंतर ई इथे आहे, बरोबर? मग बी प्लस 2 ई. ई नंतर एच इथे आहे, म्हणजे ई प्लस 2 एच. एच नंतर के, म्हणजे प्लस 2 चा अक्षरांमध्ये पॅटर्न आहे. मग के नंतर पण प्लस 2 काय येणार? तर एन येणार. ठीक आहे. 2, 4, 8, 16. आता ह्याच्यामध्ये डबल डबल होते, बरोबर? 2 बेदुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16 आणि 16 दुने 32. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? N32. समजलं? सिम्पलेस्ट. आपला पुढचा प्रश्न बघूया आपण. इथे सुद्धा काय करायचं आपल्याला? A to Z लिहून घ्यायचं आहे. STUW4. ठीक आहे. आता आपण पॅटर्न शोधूया. A1C. मी काय करते? लिहून घेते अगोदर. A1C, D4F, G9I, J16L आणि पुढे आपल्याला क्वेश्चन मार्क दिला आहे. A इथे आहे, 1C. ठीक आहे. पुन्हा C नंतर काय आहे? लगेच D आहे, 4F. F लगेच आहे, म्हणजे A नंतर एक गॅप C, D नंतर एक गॅप F. F नंतर लगेच नेक्स्ट संख्या घेतली आहे G. G नंतर 9 आहे. ठीक आहे, आपण संख्यांचं नंतर बघू. आधी आपण अक्षरांचं काय लॉजिक आहे ते बघूया. A नंतर एक गॅप C. C नंतर लगेच काय येतो? D येतो. पण त्याच्यानंतर एक गॅप काय घेतला आहे? F. F नंतर लगेच G आला. एक गॅप काय घेतला? I. G I. I नंतर लगेच आहे J. J घेतला. एक गॅप दिला, पुन्हा JKL. L घेतला. L नंतर लगेच काय आहे? M आहे. M च्या एक गॅप नंतर O आहे. आता आपण कशाचं लॉजिक लावूया की हे बघा, 1 आहे, 4 आहे, 9 आहे, 16 आहे. मला हे सगळं कोणाचे तरी वर्ग दिसत आहेत, बरोबर? मग एक एकाचा वर्ग, हा 2, हा 3चा वर्ग, हा 4चा वर्ग. मग असं सिक्वेन्स वाईज गेल्यावर इथे कोणाचा वर्ग येणार? 5चा वर्ग. तर सिम्पली 5चा वर्ग आहे 25. म्हणजे आपलं उत्तर आलं M25O. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर आलं. समजलं? इतकं सोपं आहे. नाहीच लक्षात आलं तर अक्षरं वेगळी करायची, संख्या वेगळ्या करायच्या. समजलं? चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न AZ2 CX4 EV8 GT16. आता इथे सुद्धा मला संख्यांमध्ये काय दिसतंय माहितीये? 2 × 4 बेदुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32. म्हणजे आपली जी पण संख्या येणार आहे ना, तिच्या शेवटी 32 आहे. ठीक आहे. आता आपल्याला 32 कुठे दिसते? इथे दिसते, इथे दिसते. ठीक आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण सॉल्व्ह करायला लागणार आहे. आता AZ तसं बघायला गेलं तर AZ असं आहे, CX BC उलटं गेलं तर ZXYZ. म्हणजे A च्या ऑपोजिट Z आहे, बरोबर? त्याच्यानंतर एक गाळून C च्या ऑपोजिट X आहे. ABCDEF. मग खाली काय येणार? जाऊ दे, लिहूनच घेते. DEF ABCDEF GHIJKLM NOPQRSTUVWXYZ. आता इथे C नंतर काय आहे? A. म्हणजे एक गाळून EV आलं, बरोबर? त्याच्यानंतर एक गाळून GT आलं. मग एक गाळून काय येणार? IR येणार. IR32. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर आलं. एकमेकांच्या अपोजिट जे आहेत ते संख्या घेतलेल्या आहेत, ते अक्षरं घेतलेले आहेत. आता समजलं मी A to M का लिहिते आणि त्याच्या खाली N to Z असं का लिहिते? कारण काही प्रश्न असे असतात, जर तुम्ही एका लाईनीत लिहिले तर तुम्हाला समजणारच नाही ऍक्च्युअली सिक्वेन्स काय आहे. ठीक आहे. असं म्हणून A to Z असं खाली लिहायचं, म्हणजे A to M असं लिहायचं आणि नंतर N to Z असं लिहायचं. मी अगोदर काय करते, ह्याच्यामध्ये सिक्वेन्स काय लागतोय ते बघते. मग त्याच्यानुसार आपण ऑप्शन इलिमिनेट करूया. 20, 17, 14, क्वेश्चन मार्क आणि 8. आता ह्याच्यामध्ये काय आहे? 20 मधून 3 गेले 17, 17 मधून 3 गेले 14. आता इथे मला कळते की -3 3चा पॅटर्न असू शकतो.
जर नसता तर इथे थोडंफार म्हणजे 3च्या पटीतला आल्या असत्या किंवा 3च्या मागे पुढच्या संख्या आल्या असत्या. इथं -3 -3 येते म्हणजे -3 चाच पॅटर्न आहे. मग 14 मधून -3 गेले 11 आणि 11 मधून -3 किती आले? 8. म्हणजे आपलं काय सिक्वेन्स बरोबर आहे. म्हणजे आपलं शेवटी 11 येतंय. पण आता 11 इथं पण आहे, इथं पण आहे. म्हणजेच काय, की आपल्याला आता पूर्ण सॉल्व्ह करायला लागणार आहे. पण इथे थोडंसं बघितलं, काय आहे? के, एन, क्यू आणि क्वेशन मार्क डब्ल्यू. हे मला थोडंसं पुढं-पुढं फॉरवर्डिंग दिसतंय. जे के, एल, एम, एन आहे. पुन्हा एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू. म्हणजे मला कळलं, की 2-2 गोष्टी सोडून, 2-2 अक्षरं सोडून काय आहे? नेक्स्ट आहे. मग नेक्स्ट काय आहे? टी. T11 हे आपलं उत्तर. इथं मला ए लिहायची जास्त गरज नाही पडली. कारण समजलं, मी असं सगळ्यांची फोड करून लिहिलं. ठीक आहे? आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. ह्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आपलं पुढं सुरू होतो भूमिती. भूमिती म्हणजेच काय, की जॉमेट्री. ह्याच्यावर एक्झाममध्ये कंपल्सरी क्वेश्चन येतात. 1 मार्काला तरी येतातच. जर त्यांना थोडी डिफिकल्टी लेव्हल वाढवायची असेल, तर तुम्हाला 1 ते 3 मार्कांपर्यंत प्रश्न विचारू शकतात. आणि ह्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. इम्पोर्टंट आहे. फार अवघड विचारत नाही. त्रिकोण, चौकोन, सर्कल, सिलिंडर आणि मला वाटतं पंचकोन. ह्याच्या बाहेर ते प्रश्न घेऊन जात नाही. ह्याची फक्त सूत्र पाठ करा. काय? की आपलं काय म्हणतात क्षेत्रफळ, परिमिती, ठीक आहे? एवढं जरी पाठ केलं तरी खूप झालं. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की चौरस हे काय आहेत? पूर्ण एकमेकांशी काटकोन आहेत, बरोबर? मग चौरसांची टोटल ह्याची बेरीज किती येते ते लक्षात ठेवा. त्रिकोणाच्या सगळ्या कोनांची बेरीज किती येते? पुन्हा जे आपलं सर्कल आहे, तर सर्कलचं शक्यतो 3.14 पायचं जे सूत्र आहे ते न वापरता 22/7 नी घालवायचं बघा. कारण 7 नी जर संख्या कुठल्या जे दिले आहेत आपल्याला त्या संख्यांना भाग जात असेल, तर शक्यतो काटछाटचे जास्त ऑप्शन जवळचे शोधायचे. ठीक आहे? चला मग आता आपण डायरेक्ट प्रश्नांवर सुरुवात करूया. एका समकोन त्रिकोणाचा कर्ण 13 सेंटीमीटर आहे. एक समकोन बाजू 5 सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आता आपल्याला अगोदर काय काढायला लागेल, की जो समकोन त्रिकोण आहे, तर पायथागोरसच्या थेरमनुसार आपल्याला काय करायला उरलेली बाजू काढायची आहे. मग ती उरलेली बाजू कशी काढायची? आपलं सूत्र आहे 13चा वर्ग वजा 5चा वर्ग. 13चा वर्ग किती? 169 वजा 5चा वर्ग किती? 25. 169 मधून 25 गेले. किती राहिले? 144 बरोबर? आणि 144 हा कोणाचा वर्ग आहे? तर 12चा. मग आपली दुसरी बाजू काय आली? 12 सेंटीमीटर. आता याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे? तर समकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्याचं सूत्र काय आहे? 1/2 पाया गुणिले उंची. बरोबर? पाया काय आहे? तर पाया आहे 5 सेंटीमीटर. उंची किती आहे? 12 सेंटीमीटर. भाग घालवा. बेसक 12 6पंचे 30 म्हणजे 30 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौरस सेंटीमीटर. म्हणून आपलं उत्तर आलं 30 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे? तुम्हाला फक्त सूत्र माहिती पाहिजे. जर तुम्हाला सूत्र माहिती असेल तर तुम्हाला लगेच उत्तर येणार. आपण ह्यांचा स्क्वेअर रूट का घेतला कळलं? कारण हा त्रिकोणाचा कर्ण आहे. याच्यावरून आपल्याला तिसरी बाजू काढायची होती. मग तिसरी बाजू काढण्यासाठी आपण ह्यांचं काय केलं? पायथागोरस थेरमनुसार ह्यांचा जो आहे वर्ग त्यांची वजाबाकी केली. जे आपले उत्तर आलं त्याला आपण काय केलं? त्याच्यानुसार ते दिलेल्या सूत्रात आपण ठेवून उत्तर काढलं. ठीक आहे? पुढचा प्रश्न आहे एखाद्या चौरसाचे क्षेत्रफळ 100 सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर त्याची परिमिती किती? अत्यंत सोपा प्रश्न. झोपेतनं उठून विचारला तरी आला पाहिजे. आता चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे? क्षेत्रफळ आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. मग त्या चौरसाची जी लांबी आहे किंवा बाजू म्हणूया. ती बाजू किती आली? 10 सेंटीमीटर. आणि त्याची परिमिती म्हणजे काय? परिमिती बरोबर काय येणार? सूत्र आहे आपलं 4a. 4 बाजू काय आहे? a म्हणजे बाजू. उत्तर काय आलं? 40 सेंटीमीटर. आपलं उत्तर आलं 40 सेंटीमीटर. समजलं? हा तर इझिएस्ट क्वेश्चन आहे. सगळ्यांना यायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे वर्तुळाच्या व्यासावर तयार केलेला त्रिकोण कोणत्या प्रकारचा असतो? आता हा थोडासा म्हणजे थेरॉटिकल क्वेश्चन झाला. आपलं एक वर्तुळ आहे बरोबर? त्याचा व्यास नेहमी केंद्रबिंदूतून जातो हे तर माहिती आहे. मग त्याच्यावर तयार झालेला कोणताही त्रिकोण तर तो कोणत्या प्रकारचा असतो? तर तो कोणता असतो? समकोन त्रिकोण असतो. कारण अर्धवर्तुळात कोणत्याही बिंदूपासून तयार झालेला
दुसरा पेन घे. अर्धवर्तुळात कोणत्याही बिंदूपासून तयार झालेला किंवा काढलेला अंतर्लिखित जो पण कोन असतो ना, तो किती अंशाचा असतो? 90 डिग्री. 90 डिग्री असतो. म्हणून व्यासावर तयार झालेला त्रिकोण हा नेहमी समकोन त्रिकोण असतो. ठीक आहे? हे लक्षात ठेवा. व्याख्येवर सुद्धा प्रश्न विचारले गेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया. पंचभुज या आकृतीतील सर्व अंतर्गत कोनांची बेरीज किती? आत्ताच मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की जे पंचभुज वगैरे, नरसाळे वगैरे ह्याच्यावर प्रश्न येतात. तर पंचभुजमधील सर्व कोनांची बेरीज किती असते? तर किती येते? 540. आता ती कशी येते ते मी सांगते. आता एन बाजू असलेला बहुभुज सर्व अंतर्गत कोनांची बेरीज किती असते? तर 180 डिग्री गुणिले एन वजा 2. मग आपण कोणताही असो आपल्याला हे सूत्र वापरून आपल्याला काढता येतं. मग आपलं 180 डिग्री गुणिले एन काय आहे? तर पंचभुज म्हणजे 5 आहेत. 5 वजा 2. 180 डिग्री गुणिले 5तून 2 गेले 3. 18 त्रिक 54. 540 डिग्री. ठीक आहे? म्हणून आपलं उत्तर आलं 540 डिग्री किंवा अंश. लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न आहे. लांबी 90 सेंटीमीटर आणि रुंदी 12 सेंटीमीटर असलेल्या आयताचा कर्ण किती? आयत आहे, लांबी आहे 9 सेंटीमीटर, रुंदी 12 सेंटीमीटर. हे उलटं झालं का? लांबी मोठी झाली नाही. रुंदी 12 सेंटीमीटर, लांबी 9. ह्यांचं काय करायचं आहे आपल्याला? कर्ण. आता ह्याच्यामध्ये काय? हा झाला काटकोन त्रिकोण. ह्याचं सूत्र काय आहे? पायथागोरस थेरम. काय करायचं? 9चा स्क्वेअर अधिक 12चा स्क्वेअर. बरोबर. 9चा स्क्वेअर किती? 81. 12चा स्क्वेअर आहे 144. दोघांची बेरीज किती येते? 4 आणि 1 5, 8 आणि 4 12, 225. 225 कोणाचा वर्ग आहे? तर 15चा वर्ग आहे. मग आपली आयताचं कर्ण किती आला? 15 सेंटीमीटर. समजलं? जर नाही लक्षात आलं हे काय म्हणतंय तर डायरेक्ट आकृती काढायची. ठीक आहे? पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. ठीक आहे? ह्याचं उत्तर मला सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.